तर फिडे वुमेन्स विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर बुद्धिबळपटू दिव्या देशमुख पहिल्यांदाच नागपुरात आली। यावेळी तिचं नागपूरकरांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। 19 वर्षाच्या दिव्यानं फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभूत केलं होतं। तिच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। मला खूप छान वाटत आहे। इतके सगळे लोक मला आले आहे, मला फेलिसिटेट करायला आले। खूप जास्त छान वाटत आहे की चेसला हे रेकग्निशन मिळत आहे आणि मी खूप जास्त खुश आहे। आई बाबाचा सगळ्यात जास्त रोल आहे माझ्या करिअरमध्ये आणि त्यांच्यामुळे मी इथे आली आहे। त्यांच्या विदाउट मी त्यांच्या नाही आली असती। या यशाचं श्रेय कोणाला देशील? डेफिनेटली माझ्या पेरेंट्सला, माझी पूर्ण फॅमिलीला, माझी बहीण आर्या देशमुखला, माझी आजी आबा आत्या काकू आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर, त्यांना ऑलवेज पाहिजे होतं की मी ग्रँड मास्टर बनेल आणि आय थिंक हे त्यांच्यासाठी। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काने यांनी। तुला बुद्धिबळ आवडतात, दिव्याने जी कामगिरी केली आहे त्यानंतर काय प्रेरणा मिळाली? तिच्यामुळे म्हणजे अख्ख्या भारतालाच प्रेरणा मिळाली आहे की चेस आपल्याला कुठे पोहोचवू शकते। तिच्यासाठी आज एवढे लोक वाट बघत आहे, हे तिच्यासाठी किती मोठी कामगिरी आहे। नागपूरला, राज्याला, देशाला एक नवी आयकॉन मिळाली आहे। ती अवघ्या 19 वर्षाची दिव्याची जबरदस्त कामगिरी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये विश्वचषक विजेतेपद मिळवलं। काय भावना, काय प्रेरणा मिळाली आहे? ती खूप मोठं इन्स्पिरेशन आहे। तिचा पेशन्स, तिचा हार्डवर्क, तिचं सगळं काही, तिचं स्ट्रगल खूप जास्त इन्स्पिरेशन आहे की आम्ही सगळे छोटे छोटे जे लोक आहे ते आपला चेस कसं कंटिन्यू करू शकेल, ते स्टडीजला साईडमध्ये ठेवून चेसमध्ये कसं पुढे जाऊ शकेल। दिव्या आज नागपुरासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन बनलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पद्मश्री सातपुतेचा अमर काणे, नागपूर।